तुमचा पहिला प्रश्न आहे, तो कोणता पदार्थ आहे जो कधीही खराब होत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मध, ऑप्शन बी देशी तूप, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी भाकरी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मध. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधात सर्वाधिक प्रथिने असतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गाईच्या, ऑप्शन बी म्हैसच्या, ऑप्शन सी उंटाच्या, ऑप्शन डी मेंढीच्या. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मेंढी. मेंढीच्या दुधात प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. यामध्ये साधारणपणे 5.4% ते 6% प्रथिने असतात. हे दूध अधिक घट्ट आणि पौष्टिक असते, म्हणून याचा वापर प्रामुख्याने चीज बनवण्यासाठी केला जातो. तुमचा 6वा प्रश्न आहे, म्हातारपणी माणसाची हाडे कमकुवत का होतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए लोहाची कमतरता, ऑप्शन बी कॅल्शियमची कमतरता, ऑप्शन सी कोबाल्टची कमतरता, ऑप्शन डी आयोडीनची कमतरता. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कॅल्शियमची कमतरता. तुमचा 4था प्रश्न आहे, RH फॅक्टरचे नाव कशाच्या संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए अस्वल, ऑप्शन बी माकड, ऑप्शन सी मानव, ऑप्शन डी मांजर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी माकड. तुमचा 5वा प्रश्न आहे, मानवी मेंदूतील बुद्धिमत्तेचे केंद्र कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए लहान मेंदू, ऑप्शन बी प्रमस्तिष्क, ऑप्शन सी हिप्पोकॅम्पस, ऑप्शन डी यापैकी नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रमस्तिष्क. मेंदूचा साधारण 80 ते 85% भाग हा व्यापतो. विचार करणे, तर्क लावणे, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता यांसारखी उच्च बौद्धिक कार्य याच भागात चालतात. तुमचा 6वा प्रश्न आहे, मानवामध्ये पचनाचा बहुतांश भाग कोणत्या अवयवात होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए लहान आतडे, ऑप्शन बी पोट, ऑप्शन सी स्वादुपिंड, ऑप्शन डी मोठी आतडे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लहान आतडे. आपण खाल्लेल्या अन्नातील प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचे पूर्णपणे पचन होऊन ते रक्तामध्ये शोषण्याचे काम येथे होते. तुमचा 7वा प्रश्न आहे, हाडे आणि स्नायू यांना काय जोडते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए नवीन लहान स्नायू, ऑप्शन बी स्नायुबंध, ऑप्शन सी उपस्थी, ऑप्शन डी अस्थिबंधन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्नायुबंध. तुमचा 8वा प्रश्न आहे, प्रमस्तिष्क कशाच्या संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मेंदू, ऑप्शन बी नाडी, ऑप्शन सी हृदय, ऑप्शन डी यकृत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मेंदू. तुमचा 9वा प्रश्न आहे, मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मूतखडा, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी कर्करोग, ऑप्शन डी रक्तदाब नियंत्रित होते. मातीच्या भांड्यातील पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध असते आणि ते शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास काही प्रमाणात मदत मिळते. तुमचा 10वा प्रश्न आहे,
माणूस एका मिनिटात किती वेळा श्वास घेतो? तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 16 ते 18 वेळा, ऑप्शन बी 20 ते 25 वेळा, ऑप्शन सी 12 ते 41 वेळा, ऑप्शन डी 70 ते 72 वेळा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.